नमस्कार. ऑफिशियल अधिकारी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण वन लायनर चालू घडामोडीचे 50 क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जे MPSC गट ब, गट क, तलाठी भरती, सरळ सेवा तसेच महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहेत. तर आजच्या आपल्या या सेशनमधला पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1. अलीकडेच चर्चेत असलेल्या R&AW दॅट इज रिसर्च अँड ॲनालिसिस विंग बाबत विधाने तपासा. 1. ही भारतातील बाह्य गुप्तचर संस्था आहे. तिची स्थापना 1968 मध्ये झाली. सध्या प्रमुख या संस्थेचे प्रमुख रवी सिन्हा आहेत. तर हे विधाने आपल्याला चेक करायचे आहेत. तर अलीकडेच चर्चेत असलेली रिसर्च अँड ॲनालिसिस विंग ही जी संस्था आहे, तर ती भारतातील बाह्य गुप्तचर संस्था आहे, जिची स्थापना 1968ला झाली होती आणि सध्या याचे प्रमुख जे आहेत तर ते रवी सिन्हा आहेत. हे तिन्ही वाक्य बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 अ, ब, क बरोबर हा आपला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चंद्रयान-3 मोहिमेबाबत खालील विधाने तपासा. चंद्रयान-3 मोहिमेबाबत खालील विधाने तपासा. रोव्हरचे नाव प्रज्ञान आहे. लँडरचे नाव विक्रम आहे. ते चंद्राच्या उत्तर ध्रुवावर उतरले. याच्यातील असत्य विधान कोणते? आता 3 विधाने दिलेली आहेत चंद्रयान-3शी रिलेटेड. ओके, तर त्याच्यातील इनकरेक्ट असत्य आपल्याला विचारलेलं आहे. तर ऑप्शन सी म्हणजेच ते चंद्राच्या उत्तर ध्रुवावर उतरले हे वाक्य काय आहे? चुकीचं आहे. बाकीचं रोव्हरचं नाव प्रज्ञान आणि लँडरचं नाव विक्रम हे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच जाहीर झालेल्या जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा कितवा क्रमांक लागलेला आहे? अलीकडेच जाहीर झालेल्या जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 111वा लागलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. 2024चे ऑलिम्पिक सामने कोणत्या शहरात पार पडले? 2024चे ऑलिम्पिक सामने कोणत्या शहरात पार पडले? आता हा 2024चा क्वेश्चन आहे. तुम्ही म्हणाल की 2026 सुरू आहे, पण आता MPSCमध्ये बघताय तुम्ही किंवा इतरही एक्झाममध्ये तुम्ही आयोगाचे ट्रेंड बघताय, तर आयोग जे आहे तर ते 2 वर्षामागीलही करंट अफेअर्स आता विचारत आहे. सो त्याच्याकडेही आपलं लक्ष असणं तितकंच गरजेचं आहे. सो 2024चे ऑलिम्पिक सामने कोणत्या शहरात पार पडले? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 पॅरिस या शहरामध्ये 2024चे ऑलिम्पिक सामने पार पडले. क्वेश्चन नंबर 5. महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? महाराष्ट्र शासनाचा 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तर तो अशोक सराफ यांना. आता त्याच्यानंतरचे 24चे आणि 25चे कोणाला मिळालेले आहेत तेही बघून घ्या. नेक्स्ट. नीती आयोगाचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO कोण आहेत? तर नीती आयोग जो आहे त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विचारलेला आहे. आता नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष जे आहेत तर ते पंतप्रधान असतात हे आपल्याला माहिती आहे, पण याचे कार्यकारी अधिकारी कोण आहेत या ठिकाणी? ऑप्शन 1 BVR सुब्रमण्यम, ऑप्शन 2 सुमन बेरी, ऑप्शन 3 अमिताभ कांत, ऑप्शन 4 परमेश्वर अय्यर. तर ऑप्शन 2 सुमन बेरी, या ठिकाणी ऑप्शन 1 BVR सुब्रमण्यम हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या राज्याने अलीकडेच समान नागरी कायदा UCC लागू करण्यासाठी विधेयक मंजूर केलेले आहे? तर समान नागरी कायदा UCC कलम 44 भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 44 मध्ये याची तरतूद आहे. तर समान नागरी कायदा
युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला आपण म्हणतो, तर ते उत्तराखंड या राज्याने मंजूर केलेले आहे. आता महाराष्ट्रातही त्याची प्रोसेस जी आहे तर ते सुरू झालेले आहे, म्हणजे त्याच्यावरती चर्चा सुरू झालेली आहे. काही दिवसात महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. 54वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI कुठे आयोजित करण्यात आला होता? 54वा भारतीय चित्रपट महोत्सव जो आहे तर तो गोवा या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता. गोवा हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या देशाने ब्रिक्समधील सामील होण्यास नकार दिला आहे? खालीलपैकी कोणत्या देशाने ब्रिक्समध्ये सामील होण्यास नकार दिला आहे? तर अर्जेंटिना या देशाने ब्रिक्समध्ये सामील होण्यास नकार दिला आहे. नेक्स्ट. नोबेल शांतता पुरस्कार 2023च्या विजेता नर्गिस मोहम्मदी या कोणत्या देशाच्या मानवाधिकार कार्यकर्ता आहेत? नर्गिस मोहम्मदी ह्या ज्या आहेत तर त्या इराण या देशाच्या मानवाधिकार कार्यकर्ते आहेत आणि त्यांना 2023चा शांतता नोबेल मिळालेला आहे. नेक्स्ट. ऑपरेशन अजय हे भारतातील कोणत्या देशातून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राबवले होते? ऑपरेशन अजय हे भारताने कोणत्या देशातून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राबवले असं या ठिकाणी प्रश्न आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे इस्रायल. इस्रायलमधून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन अजय राबवण्यात आलं होतं. नेक्स्ट. जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्थानकावर आहे? जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्थानकावर आहे? करेक्ट आन्सर हुबळी. नेक्स्ट. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? माहिती आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन समीर वानखेडे, ऑप्शन 2 सुमित मल्लिक, ऑप्शन 3 नितीन करीर, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर यापैकी नाही, याच्यातील कोणी नाही. आता करेक्ट आन्सर काय आहे हे सर्च करून कमेंटमध्ये टाका. नेक्स्ट. कोणता क्वेश्चन सर्च करायचा आहे? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे माहिती आयुक्त. नेक्स्ट. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 नॅशनल गेम्सचे यजमान कोणत्या राज्याने भूषवले? यजमानपद जे आहे तर ते कोणत्या राज्याने भूषवले? गोवा या राज्याने. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने जवळपास 107 पदके जिंकलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. 1 जुलै 2026मध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेबाबत विधाने तपासा. ही परिषद दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत ग्लोबल बायोफ्युएल अलायन्सचा विस्तार करण्यात आला. आफ्रिकन युनियननंतर आता अरब लीग कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. तर अ आणि ब बरोबर. ही परिषद दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत ग्लोबल बायोफ्युएल अलायन्सचा विस्तार झालेला आहे. नेक्स्ट. अलीकडेच 2026 ऑपरेशन संकल्प हे भारतीय नौदलाने कोणत्या भागात राबवले? ऑपरेशन संकल्प भारतीय नौदल ऑपरेशन संकल्प अरबी समुद्र, तांबडा समुद्र. नेक्स्ट. नुकताच जाहीर झालेल्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक
2026 वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक कितवा लागलेला आहे? नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2026 वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्सनुसार भारताचा 159वा क्रमांक लागलेला आहे. ऑप्शन 3 इज करेक्ट. नेक्स्ट, 2026च्या ऑस्कर अकॅडमी अवॉर्ड पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर या पुरस्कार कोणत्या भारतीय माहितीपटाला मिळालेला आहे? तर भारतातील कोणताही माहितीपट यामध्ये नाही, भारतातील कोणत्याही डॉक्युमेंटरीला मिळालेला नाही. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार 2025-26 खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार 2025-26 जो आहे तर तो सोनू निगम यांना मिळालेला आहे. क्वेश्चन नंबर 6. नेक्स्ट, इस्रोने 2026 प्रक्षेपित झालेल्या गगनयान मोहिमेच्या पहिल्या मानवरहित उड्डाणाचे नाव काय होते? इस्रोने 2026 प्रक्षेपित केलेल्या गगनयान मोहिमेच्या पहिल्या मानवरहित चाचणी उड्डाणाचे टेस्ट फ्लाईटचे नाव काय होते? TVD-2. खालीलपैकी कोणत्या राज्याने अलीकडेच समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती संघटित केली नाही? समिती संघटित केली नाही. केरळ. बाकी या ठिकाणी समान नागरी कायदा लागू आहे. महाराष्ट्रातही त्याच्यासाठी समिती संघटित झालेली आहे. क्वेश्चन नेक्स्ट, 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI 2025 कोठे आयोजित करण्यात आला होता? गोवा या ठिकाणी. नेक्स्ट, 2026 ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशात पार पडली? 2026 ब्रिक्स शिखर परिषद रशियामध्ये पार पडली. नेक्स्ट, नोबेल शांतता पुरस्कार 2025च्या विजेता संस्थेचे नाव काय आहे? नोबेल शांतता पुरस्कार 2025च्या विजेता संस्थेचे नाव काय आहे? ऑप्शन 1 रेड क्रॉस, ऑप्शन 2 निहोन हिदानक्यो, ऑप्शन 3 अम्नेस्टी इंटरनॅशनल, ऑप्शन 4 जागतिक अन्न कार्यक्रम WFP वर्ल्ड फूड प्रोग्रामिनेशन. तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन 2 निहोन हिदानक्यो. लक्षात ठेवण्यासाठी थोडंसं क्रिटिकल आहे पण ठेवावं लागेल. नोबेल शांतता पुरस्कार 2025च्या विजेत्या संस्थेचं नाव निहोन हिदानक्यो. जगातील सर्वात लांब सी ब्रिज अटल सेतू बाबत विधाने चेक करायची आहेत. हा पूल मुंबई ते मुंबईला नवी मुंबईशी जोडतो. हा पूल ची लांबी 21.8 किलोमीटर आहे. हा भारतातील सर्वात लांब, जगातील 10वा सर्वात लांब सागरी पूल आहे. हा पूल पनवेल ते उरण असा जातो. अयोग्य विधान विचारलेलं आहे. क्वेश्चन ऑप्शन 4 इज रॉंग. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव चीफ सेक्रेटरी कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे चीफ सेक्रेटरी सुजाता सैनिक. 2026 झालेल्या आशिया क्रीडा स्पर्धा एशियन गेम्स कोणत्या देशात आयोजित करण्यात आल्या होत्या? जपान. अलीकडेच चर्चेत असलेला AI कायदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्ट मंजूर करणारी जगातील पहिली संस्था युरोपियन युनियन EU. नेक्स्ट, 2026च्या जागतिक प्रजासत्ताक दिनाच्या रिपब्लिक डे प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रप्रमुख उपस्थित होते? फ्रान्स या देशाचे. सो अशाच प्रकारे आपल्या चॅनलवरती चालक घडामोडीच्याही ऑनलाईन टेस्ट डिस्कशन सिरीज
जी आहे, जी की ऑल एक्झामसाठी तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे, ही सुरू राहणार आहे. वन लाइनर क्वेश्चन, एक्सपेक्टेड प्लस इन्फॉर्मेटिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह, या सगळ्याच गोष्टी यामध्ये कवर होतील. सो व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.